नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ आहे ना, तो सगळ्या विद्यार्थ्यांची जी डिमांड होती की शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा व्हिडिओ बनवा, तो आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक शिफ्टचं मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल कसं व्हॅरी होणार आहे, किती मार्क्सवरती किती पर्सेंटाईल मिळणार आहे, यावर्षी पर्सेंटाईल कसं प्रेडिक्ट होऊ शकतं आणि इफेक्ट काय होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक तर आता तुमचा सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचे जे मार्क्स आहेत आउट ऑफ 200 ते समजलेत. कारण मला माहिती आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि रिस्पॉन्सेसचे मला कॉल्स येत आहेत, रिसीव्ह होत आहेत, परंतु शक्य असतील तेवढं तुमचं प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतोय. मग सगळ्या विद्यार्थ्यांना ओव्हरऑल कन्सिडर करून मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. कारण का इंडिव्हिज्युअली तुम्ही मेसेज करता की दादा इतकं पर्सेंटाईल आहेत या शिफ्टमध्ये, तर किती मार्क्स वगैरे मिळतील, किती पर्सेंटाईल वगैरे मिळतील. मग वाटलं की आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो सगळ्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स तरी क्लिअर करेल. तुमच्या मार्क्सवरती तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळणार आहे हे सुद्धा आजचा हा व्हिडिओ प्रेडिक्ट करायला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, एक सांगतो की बाकी ज्यावेळी तुम्ही बघता की मोस्ट ऑफ दी चॅनल्सवरती किंवा कुठेही तुम्ही बघाल ना, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हे गेल्या वर्षीच्या डेटावरून ॲनालाइज करतात, परंतु यावर्षी सिच्युएशन थोडी वेगळी आहे. कारण का जर बघाल ना, जास्तीत जास्त जेवढ्या विद्यार्थ्यांशी मी बोललो आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा स्कोर आहे एका पर्टिक्युलर रेंजमध्ये स्टिक झाला आहे आणि जे टॉप विद्यार्थी आहेत ते खूप कमी आहेत. मग याचाच अर्थ काय, यावर्षी शक्यता आहे की कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. एक तर तुमचे मार्क्स कमी येण्याची दोन कारणं, मॅथ्स सगळ्या विद्यार्थ्यांना टफ गेलं आहे आणि दुसरं म्हणजे काय, यावर्षीची डिफिकल्टी लेवल होती कंपॅरेटिव्हली आधीच्या ज्या CET झाल्या त्यांच्यापेक्षा जास्त होती. त्यामुळे घाबरून जाऊ नका की कमी मार्क्स आले त्यामुळे पर्सेंटाईल पण कमीच येणार आहे. शक्यता आहे की यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलंच पर्सेंटाईल येणार आहे. मग कमी मार्क्सवर आता जे तुमचे मार्क्स मिळाले त्याच्यावरती पर्सेंटाईल कसं असणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक तर पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट केलं जातं, समजा ते 2-3 गोष्टींवरती डिटरमाइन करतं. एक म्हणजे पर्सेंटाईल हे तुमचं टोटल स्कोर जो आहे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा आउट ऑफ 200 जो स्कोर आहे त्याच्यावरून तुमचं पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केलं जातं. दुसरा फॅक्टर म्हणजे काय, तुमच्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थ्यांनी ती एक्झाम दिलेली आहे, म्हणजे आउट ऑफ म्हणजे जेवढे विद्यार्थी ॲट अ टाईम तुमच्या शिफ्टमध्ये महाराष्ट्रामध्ये ती एक्झाम देत आहेत त्यांच्यावरती डिटरमाइन करतं. थर्ड फॅक्टर म्हणजे काय, तुमच्या शिफ्टचा टॉपर आणि पेपरची डिफिकल्टी लेवल. अर्थात जर पेपर जर डिफिकल्ट असेल तर तो टॉपरसुद्धा त्या मार्क्सनं काही प्रमाणात तरी कमी येणार आहे. मग तुमच्या शिफ्टचे टॉपर्स किती आहेत. आणि फोर्थ आणि इम्पॉर्टंट फॅक्टर काय असतो, तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स स्कोर केले. तर उदाहरणार्थ तुमच्या शिफ्टचा जर टॉपर 140 मार्क्सचा असेल आणि तुमचे जे मार्क्स असतील 80 मार्क्स, तर त्या 80 मार्क्स ते 140 मार्क्समध्ये किती विद्यार्थी आहेत, जर ती संख्या जास्त असेल तर तुमचं पर्सेंटाईल थोडं कमी होऊ शकतं. जनरली जो टॉपर असतो त्याला 99.99 पर्सेंटाईल किंवा 100% दिलं जातं आणि जो विद्यार्थी तुमच्या बॅचमध्ये शेवटी आहे त्याला 0 पर्सेंटाईल दिलं जातं. आणि त्या दरम्यान जेवढे विद्यार्थी आहेत त्यानुसार ती पर्सेंटाईलची रेंज जी आहे ती व्हॅरी होते. ही एक ब्रीफ आयडिया होती की पर्सेंटाईल आणि मार्क्स कसं कॅल्क्युलेट होतं. एक तर मार्क्स आणि पर्सेंटाईलवरती जाण्याआधी 2-3 गोष्टी मला सांगायच्या. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स वगैरे ज्यावेळी आता रिसीव्ह करतोय ना, की काउन्सिलिंग रिलेटेड वगैरे गोष्टी. एक सांगतो, कोणीही विद्यार्थ्यांनी ब्लाइंडली कुणालाही फॉलो करायचं नाही. मी मोस्ट ऑफ दी सांगतो, ही काउन्सिलर्स वगैरे असू द्यात किंवा भरपूर स्कॅम्स वगैरे या गोष्टी मित्रांनो चालत असतात. इतकंच सांगायचं आहे की आता 2 वर्ष तुम्ही मेहनत केली आहे, चांगले मार्क्स सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणारच आहेत, परंतु आता 2 ते 2.5 महिने आहेत त्याच्यामध्ये काही तुमच्या हातून चूक होता कामा नये. कारण का होतं असं की पालक काय करतात की आपल्या मुलाला चांगलं कॉलेज मिळावं यासाठी शॉर्टकट्स पद्धती वगैरे यूज करतात, की डायरेक्ट थर्ड पार्टी मार्फत कुठे मॅनेजमेंट कोटा वगैरे ॲडमिशन्स वगैरे असतात किंवा फेक काउन्सिलिंग वगैरे चालते. या गोष्टींपासून थोडं सावध राहा. कारण का बघतो ना, मोस्ट ऑफ दी टाईम होतं असं की हे काउन्सिलिंग्स वगैरे जे करतात त्यांचं टायअप असतं कोणत्या ना कोणत्या तरी कॉलेजसोबत वगैरे, आणि त्यांच्याकडून वगैरे टायअप असल्यामुळे त्यांनाच रेफर करणे या गोष्टी खूप चालत असतात. जर वाटतंय की कोणताही डिसिजन्स घेण्याआधी स्वतःच्या पालकांशी आधी बोला. जर काही वाटलं तर मला सुद्धा कॉन्टॅक्ट करा. शक्य असतील तितक्या पेरेंट्सचे रिप्लाय वगैरे मी नक्की देत असतो. तर वाटेल फक्त इतकंच वाटतं की तुमचा जो स्कोर आहे त्याच्यावरती सगळ्या विद्यार्थ्यांना एक बेस्ट कॉलेज मिळालं पाहिजे. आणि ही जी आणि एक अपडेट द्यायचं आहे की जे विद्यार्थी आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंगसाठी वगैरे विचारतात, आमची जी पर्सनल काउन्सिलिंग असणार आहे ते मी 25 मे पासून स्टार्ट करतोय. त्या दिवशी माझा व्हिडिओ रिलीज होईल आणि ती पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जी आहे ती आम्ही रिलीज करतोय. कंप्लीट डिटेल्स पुढच्या 2 ते 2.5 महिन्याची तुम्हाला बॅचमध्ये काय काय मिळणार आहे, कॉलेज लिस्टपासून तुम्हाला पर्सनल गायडन्सपर्यंत सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. आता येतो या वर्षीचं मार्क्स आणि पर्सेंटाईल. मी काय करतो, आता तुम्हाला मार्क्स आणि पर्सेंटाईल फक्त सांगत जातो आणि त्यानंतर काय करेल की कोणत्या शिफ्टसाठी किती पर्सेंटाईल व्हॅल्यू होणार, म्हणजे मी शिफ्ट्स डिवाइड केले आहेत, या शिफ्टमध्ये इतकं पर्सेंटाईल होऊ शकतं, इतके नंतर दुसरी शिफ्ट असेल ती कशी असणार त्याच्यावरती डिटरमाइन करतं.
एक तर मार्क्स आणि पर्सेंटाईलच्या सांगण्याआधी मी तुम्हाला जेवढ्या आता शिफ्ट झाल्यात त्या मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केल्यात. एक आहे ती म्हणजे मॉडरेट शिफ्ट आणि दुसरी असणार आहे डिफिकल्ट शिफ्ट. मॉडरेट शिफ्ट या जनरली मॉडरेट टू डिफिकल्ट या रेंजमध्ये लाई करतात आणि दुसरी असणार आहे ज्या डिफिकल्ट शिफ्ट ज्या ॲक्च्युअलमध्ये डिफिकल्ट होत्या. या 2 शिफ्टसाठी मी याची रेंज सांगणार आहे. आता ज्यावेळी मी पर्सेंटाईल आणि मार्क्सची रेंज सांगणार आहे, उदाहरणार्थ मी समजा पर्सेंटाईल 99+ पर्सेंटाईल सांगितलं आणि त्यावेळी मी सांगेल की मार्क्स त्यामध्ये 132 किंवा 150 मार्क्सवरती ते पर्सेंटाईल मिळू शकतं. मग ज्यावेळी 99+ पर्सेंटाईल बोलतोय त्यावेळी 130 मार्क्स हे तुमचे 99 पर्सेंटाईल असतात आणि त्याच्याहून जे प्लस पर्सेंटाईल असतं त्याच्यावरती जे 150 मार्क्स जी टॉप रेंज असते ती आज कॅल्क्युलेट केली जाते. आता सांगतो की 99+ पर्सेंटाईल यावर्षी किती मार्क्सवरती मिळणार आहे. 99+ पर्सेंटाईल जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल तर तुम्हाला मार्क्स लागणार आहेत 132 मार्क्स टू 150 मार्क्स. 132 ते 150 मार्क्सवरती मॉडरेट शिफ्टमध्ये 99+ पर्सेंटाईल मिळू शकतं. जर शिफ्ट डिफिकल्ट असेल तर 99+ पर्सेंटाईल मिळणार आहे 120 मार्क्स टू 145 मार्क्स. त्यानंतर जर तुम्हाला 98 टू 99 पर्सेंटाईलच्या दरम्यान जर पर्सेंटाईल हवं असेल तर ते मार्क्स असणार आहेत किती, तर यावर्षी 128 मार्क्स टू 140 मार्क्स हे मॉडरेट शिफ्टसाठी सांगतोय आणि डिफिकल्ट शिफ्टसाठी 98 टू 99 पर्सेंटाईलसाठी मार्क्स लागणार आहेत 125 मार्क्स टू 135 मार्क्स. 125 ते 135 मार्क्स 98 टू 99 पर्सेंटाईलच्या दरम्यान सांगणार आहे. असं सांगितलं की 98 पर्सेंटाईलसाठी मग ह्या रेंजमधला तुम्ही लोअर लिमिट पकडू शकता म्हणजे अप्रॉक्सिमेटली 125 मार्क्स आणि अप्पर लिमिट जे असणार आहे 99 पर्सेंटाईलसाठी 130 मार्क्स पकडू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे 115 टू 135 मार्क्स आहेत त्यांचं पर्सेंटाईल यावर्षी मिळू शकतं 96 टू 98 पर्सेंटाईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स मॉडरेट शिफ्टमध्ये 100 टू 120 आहेत 100 ते 120 मध्ये त्यांना 95+ पर्सेंटाईल यावर्षी मिळू शकतं. आणि जर डिफिकल्ट शिफ्ट असेल तर 95+ पर्सेंटाईल जे असणार आहे ते 100 टू 115 मार्क्सवरती मिळू शकतं. थर्ड आहे 90 टू 95 पर्सेंटाईलसाठी किती मार्क्स लागणार आहेत, तर त्यासाठी यावर्षी सगळ्या शिफ्टला 90 टू 120 मार्क्स म्हणजेच 90 ते 95 पर्सेंटाईलसाठी यावर्षी तुम्हाला 90 ते 120 मार्क्स लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 90+ पर्सेंटाईल हवं त्याच्यासाठी मार्क्स असणार आहेत 90 टू 100 मार्क्स. त्यानंतर 80+ पर्सेंटाईलसाठी मार्क्स असणार आहेत 78 टू 92 मार्क्स. त्यानंतर 70 पर्सेंटाईलसाठी मार्क्स असणार आहेत 71 टू 84 मार्क्स. त्यानंतर 50 टू 60 पर्सेंटाईलसाठी जी मार्क्स असणार आहेत ते 45 टू 70 मार्क्स. आणि बिलो 50 पर्सेंटाईल ज्यांना म्हणजे ज्यांचे मार्क्स बिलो म्हणजे 45हून जास्त कमी आहेत असे मार्क्स थोडं त्याचं पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट असतं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका विद्यार्थ्याला 32 मार्क्स होते, पर्सेंटाईल आलं होतं 4. याचाच अर्थ काय, जर तुमचा स्कोर 45हून कमी असेल 45हून कमी असेल तर ते पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे मी हे जे पर्सेंटाईल आहे या शिफ्ट रेंजसाठी प्रेडिक्ट करत नाही. आय होप जे तुम्हाला वरचं जे पर्सेंटाईल सांगितलं म्हणजे बिलो अबोव 50 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईल आणि त्यांचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला समजले असेल. एक सांगतो, बाकी ज्यावेळी तुम्ही बघाल ना ते गेल्या वर्षाच्या डेटावरून मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हिडिओ करतात. म्हणजे काही बघाल तर काही चॅनल्स वगैरे सांगत असतील की 99 पर्सेंटाईल यावर्षी 150+ 160+ मार्क्सवरती मिळणार आहे. यावर्षी तशी सिच्युएशन नाही आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना डिफिकल्टी गेलेले आहेत, पेपर स्कोरसुद्धा खूप कमी आले आहेत. त्यामुळे जे पर्सेंटाईल मी आता सांगितलं आहे हे प्रेडिक्टेड आहे, परंतु बेस्ट ॲनालिसिस करूनच तुमच्यासोबत हे पर्सेंटाईल ठेवले. आता कोणत्या शिफ्टनुसार हे पर्सेंटाईल व्हॅल्यूवर आहे. आता जे मी पर्सेंटाईल सांगितलं ते 2 शिफ्टमध्ये सांगितलं आहे, एक म्हणजे मॉडरेट शिफ्ट आणि डिफिकल्ट शिफ्ट. आता मॉडरेट शिफ्ट कोणकोणत्या होत्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मॉडरेट शिफ्ट आहेत 10th मे शिफ्ट 2, त्यानंतर 16th मे शिफ्ट 1, 2nd मे शिफ्ट 1, 2nd मे शिफ्ट 2, 4th मे शिफ्ट 2, 10th मे शिफ्ट 1, 15th मे शिफ्ट 1, 15th मे शिफ्ट 2, 16th मे शिफ्ट 2, त्यानंतर 3rd मे शिफ्ट 1, 9th मे शिफ्ट 1, 9th मे शिफ्ट 2, 11th मे शिफ्ट 1. या आता ज्या शिफ्ट मी सांगितल्या आहेत यांची डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू डिफिकल्ट होती. जे मी पर्सेंटाईल सांगितले त्यानुसार तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार ते बघू शकता. त्यानंतर डिफिकल्ट शिफ्ट कोणकोणते आहेत म्हणजे डिफिकल्टी लेवल यांचं जे असणार आहे ते डिफिकल्ट प्लस होतं, म्हणजे काहीच डिफिकल्टी लेवल जास्त होती. जे विद्यार्थ्यांकडून मला रिस्पॉन्स मिळत होते ते आहेत 4th मे शिफ्ट 1, त्यानंतर 3rd मे शिफ्ट 2, त्यानंतर 11th मे शिफ्ट 2. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क्स आणि पर्सेंटाईलची आयडिया आली असेल. 1-2 गोष्टी आणखीन क्लिअर करायच्या आहेत. स्कोर लो आला म्हणून आतापासून ड्रॉपची घेण्याची काही गरज नाही आहे.
जेवढं स्कोर आलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट पर्सेंटाईल मिळणार आहे. त्यानंतर काउन्सिलिंग नीट करा. दुसरं, हे जे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगितले हे जे प्रेडिक्टेड आहे, ॲक्च्युअल खूप व्हॅरी होऊ शकतं. काही विद्यार्थ्यांना मला आश्चर्य वाटेल की 90 मार्क्सवर सुद्धा 94 पर्सेंटाईल येऊ शकतं. मग त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, ॲक्च्युअल मार्क्स आणि पर्सेंटाईल हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. ते खूप गोष्टींवरती डिटरमाइन करतं. फक्त या मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलमुळे एक तुम्हाला आयडिया येईल की तुमचं पर्सेंटाईल किती येऊ शकतं. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मार्क्स आणि पर्सेंटाईल. जेवढे शक्य असतील तेवढे रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा सांगतो की जे स्कॅम्स वगैरे ॲडमिशन प्रोसेसमध्ये चालतात त्यापासून थोडं सावधान राहा. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे 25 मेला आमची बॅच लॉन्च करतोय, त्यावेळी तुम्हाला नक्की सांगेल. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.